राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते। त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दादांच्या आठवणीला उजाळा दिलाय। पाहूया। 6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे। माननीय अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पाकरता प्रचंड तयारी केली होती आणि एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता। दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ ही माझ्यावर आलेली आहे। अजितदादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। दिवंगत वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आदरणीय दादांना मिळाला। यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतला 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक आपल्याला सोडून ते गेले। बजेट सेशन म्हटलं की सगळ्यांचं लक्ष अजितदादांकडे लागून राहायचं आणि दादांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ आमच्या सगळ्यांवर आलेली आहे। हे अनपेक्षित आहे आणि अतिशय अनाकलनीय आहे। शेवटी नियती समोर आपलं चालत नाही।